मनमाडमध्ये तब्बल 15 दिवसांनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला। करपू लागलेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळालंय। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। तर नाशिक शहरातही मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसाने नाशिक शहरातील रस्ते जलमय झालेले आहेत। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर नाशकात पावसाची पुन्हा एकदा दमदार हजेरी बघायला मिळते। नाशिकचा सिडको, गोविंदनगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, पाथर्डी परिसर या सगळ्या ठिकाणी पाऊस कोसळतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावर गुडघाभर पाणी साचलेलं आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। चांदूर बाजार तालुक्यात मुसळधार पावसामुळे गावातील नद्यांना नदीचं रूप आलंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालंय। सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीचंही नुकसान झालेलं आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठमध्ये मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला। या पुराच्या पाण्यात एक वृद्ध व्यक्ती अडकली होती। या वृद्ध व्यक्तीला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दोरीच्या मदतीने पाण्याबाहेर काढलं। मावळ तालुक्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस कोसळलाय। या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। अचानक आलेल्या पावसाने जुना पुणे मुंबई महामार्ग यावर वाहन चालकांची धांदल उडाली होती। धाराशिवच्या भूम तालुक्यातील दूध अनुदान जमा न झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली। राज्य शासनाने अनुदान जाहीर करून देखील शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला। अनुदान का दिलं नाही असा जाब विचारण्याकरता गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरही दिलं नाही। त्यामुळे हा वाद अधिकच वाढला। शेतकऱ्यांसोबत स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते देखील त्यावेळी उपस्थित होते। शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आणि अधिकाऱ्यांना धारेवरच धरलं। कार्यालयामध्येच अधिकारी आणि शेतकरी यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं। गोंधळ निर्माण झाला। भूमच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात ही तणावाची परिस्थिती होती। सरतेशेवटी पोलिसांना बोलवावं लागलं। शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गावरून मोठा हल्लाबोल केलाय। रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदमांनी केली आहे। तर रामदास कदमांच्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय। समोरासमोर या आणि बोला, मलाही अशा भाषेत बोलता येते। युती धर्म मी एकटा पाळणार नाही असा पलटवार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे। फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नको कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील। कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय असं जे बोलतायत ना। मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही। युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे।
भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे. त्यांनी कधी ते सांगावे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या सगळ्यावर भाष्य केलेलं आहे. रामदास कदमांनी असे आरोप करणं चुकीचं आहे असं फडणवीस म्हणालेले आहेत. फडणवीसांनी रामदास कदमांना सुनावलेलं आहे. आरोप करणं हे कोणत्या युती धर्मात बसतं? वाद असतील तर ते अंतर्गत पद्धतीनं मांडा असं त्यांनी म्हटलेलं आहे. कदमांबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. त्याचबरोबर भाजपाबद्दल अशा प्रकारे वारंवार उघडपणे बोलणं हे मला मान्य नाही असंही फडणवीस म्हणाले. असं आहे की अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं. त्यामुळे जर रामदासभाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही. तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेन. असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात. त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात. शेवटी आम्ही माणसं आहोत. 50 गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाळलं पाहिजे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलतो.